नमस्कार. युनिक एज्युकेशनल अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचं हे पहिलं लेक्चर आहे बेटा आपलं सायन्सचं. तर आपण ऑनलाईन लेक्चर टाकणार होतो, लाईव्ह लेक्चर घेणार होतो युट्यूबला, पण आता ते पॉसिबल नाही आहे, सध्या पॉसिबल नाही आहे, कारण आपली 50 सबस्क्रायबर पाहिजे आहे युट्यूबवर, तेव्हाच आपल्याला लाईव्ह जाता येते. त्यासाठी आपण पहिले जे 5 दिवस आहे या 5 दिवसामध्ये आपले लेक्चर शूट करून आपण अपलोड करत आहोत युट्यूबवर, आणि त्यानंतर तुम्हाला ते व्हिडिओ पाहायचे आहे. सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. काय फास्टली करा, जेवढे फास्ट 50 सबस्क्रायबर होतील आपले तेवढं फास्ट आपल्यासाठी चांगलं होईल. लाईव्ह सेशन आपलं चालू होईल. काय ठीक आहे, लक्ष द्या. आता फर्स्ट लेक्चर मध्ये पहिला चॅप्टर आपण रिवाइज करणार आहोत. आपला जसा पहिला चॅप्टर झालाय, पहिला चॅप्टर कोणता आहे बेटा आपला? लिव्हिंग वर्ल्ड अँड द क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. लिव्हिंग वर्ल्ड कशाला म्हटलं होतं आपण? लिव्हिंग वर्ल्डला क्लासिफाय करण्याची नीड का बरं भासली? लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय की जे आपलं वर्ल्ड आहे, आपली जे अर्थ आहे, यावर जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला क्लासिफाय करण्याची गरज का बरं भासली आहे, तेच पाहायचं आपल्याला या चॅप्टर मध्ये. कोण क्लासिफाय केलंय, का बरं नीड भासली आहे, कोण स्टडी केली आहे, त्यावर त्याचे सायंटिस्टचे नाव काय काय आहे हे आपल्याला स्टडी करायचं आहे बेटा. आपण स्टडी केली आहे आधी, आपल्याला फक्त रिवाइज करायचं आहे. काय ठीक आहे, आपण जाऊ आपल्या पहिल्या टॉपिकवर. पहिलं टॉपिक काय बेटा? बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. फर्स्ट टॉपिक आहे आपलं बायोडायव्हर्सिटी म्हणजेच काय? जैवविविधता आणि वर्गीकरणाची गरज. नीड ऑफ क्लासिफिकेशन काय म्हटलंय? अकॉर्डिंग टू 2011 च्या सेन्सस नुसार, अकॉर्डिंग टू 2011 च्या सेन्सस नुसार, 2011 च्या जनगणनेनुसार 87 मिलियन स्पीशीज दिसून आल्या होत्या बेटा. कशाच्या? लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या. कुठं? आर फाउंड ऑन द अर्थ. आपल्या अर्थवर लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या 2011 च्या सेन्सस नुसार 87 मिलियन स्पीशीज दिसून आल्या होत्या. कुठं बेटा? आपल्या अर्थवर. म्हणून इन्क्लुडिंग लँड अँड सी, समुद्रामध्ये आणि आपल्या जमिनीवर हे सर्वच्या सर्व स्पीशीज दिसून आल्या होत्या. टू स्टडी सच अ लार्ज नंबर इट वॉज द नेसेसरी टू डिवाइड देम इनटू द ग्रुप्स. हे एक लार्ज नंबर आहे बेटा, 87 मिलियन स्पीशीजचा. 87 मिलियन स्पीशीजचा एक लार्ज नंबर आहे. या लार्ज नंबरला जर स्टडी करायची असेल, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर जर स्टडी करायची असेल, तर ते पॉसिबल नव्हतं बेटा. त्यासाठी आपल्याला नीड भासली बेटा. कशाची? क्लासिफिकेशनची. कशाची बेटा? क्लासिफिकेशनची, वर्गीकरण करण्याची, वेगवेगळ्या ग्रुप्स मध्ये त्यांना डिवाइड करण्याची आपल्याला नीड भासली. ठीक आहे, आता पाहू बेटा आपण नेक्स्ट टॉपिक. टॉपिक कोणता बेटा? बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन आणि नुसतं क्लासिफिकेशन जरी असेल तरी त्याची डेफिनेशन बेटा सारखीच आहे, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. काय ठीक आहे, लक्ष द्या. द प्रोसेस ऑफ डिवाइडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इनटू द ग्रुप्स अँड सबग्रुप्स इज कॉल्ड. म्हटलंय बेटा काय? बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. म्हणजेच काय की आपण जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमला क्लासिफाय करत आहोत, कशामध्ये? ग्रुप्स मध्ये आणि सबग्रुप्स मध्ये, त्यालाच म्हटलंय बेटा काय? बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. काय म्हटलंय बेटा त्याला? बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. समजून घ्या थोडंफार, थोडं डोक्याला जरा ताण द्या. काय आधी हे शिकलोय आपण. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे काय की वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड करणे, यालाच म्हटलं होतं बेटा आपण काय? बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. समजलं सर्वांना? जाऊ समोर आता. ठीक आहे, आता थोडं आपल्याला हिस्ट्री मध्ये जायचं आहे बेटा. हिस्ट्री मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला काय दिसते? आपण अशा इमेज टाकल्या होत्या आपल्या नोट्स मध्ये. तर जेव्हा आपण हिस्ट्री मध्ये जातो तेव्हा फर्स्ट असा सायंटिस्ट दिसतो बेटा आपल्याला, त्याचं नाव आहे कार्ल लिनियस. त्याचं नाव काय बेटा? कार्ल लिनियस नाव आहे त्याचं. आणि 1735 मध्ये त्याने स्टडी केलं होतं बेटा लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर. तेव्हा दोन ग्रुप्स मध्ये त्याने डिवाइड केलं होतं, दोन किंगडम्स मध्ये डिवाइड केलं होतं लिव्हिंग ऑर्गॅनिझमला. दोन किंगडम्स मध्ये काय केलं होतं बेटा? डिवाइड केलं होतं. पहिला कोणता किंगडम होता बेटा? व्हेजिटेबिलिया, आणि दुसरा होता बेटा ॲनिमेलिया. व्हेजिटेबिलिया मध्ये सर्वच्या सर्व प्लांट्स ठेवले होते आणि ॲनिमेलिया मध्ये सगळेच्या सगळे ॲनिमल्स ठेवले होते. त्याने दोन ग्रुप मध्ये डिवाइड केलं होतं लिव्हिंग ऑर्गॅनिझमला.
ठीक आहे, इथपर्यंत झालं सगळ्यांना क्लिअर आहे ही गोष्ट. एक कार्ल लिनियस नावाचा सायंटिस्ट होता, त्याने 1735 मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमला क्लासिफाय केलं होतं बेटा दोन ग्रुप्स मध्ये. एक होता बेटा पहिला ग्रुप व्हेजिटेबिलिया आणि दुसरा ग्रुप होता बेटा ॲनिमेलिया. काय ठीक आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा सायंटिस्ट आला, ज्याचं नाव होतं बेटा हॅकल. काय नाव होतं बेटा त्याचं? हॅकल नाव होतं. आणि याने 3 किंगडम्स मध्ये क्लासिफाय केलं लिव्हिंग ऑर्गॅनिझमला. किती किंगडम्स मध्ये केला बेटा? 3 किंगडम्स मध्ये. पहिला किंगडम्स कोणता आहे बेटा? फर्स्ट आहे प्लांट्स, सेकंड आहे प्रोटिस्टा आणि थर्ड आहे ॲनिमल्स. प्लांट्स मध्ये सगळेच्या सगळे प्लांट्स ठेवले, प्रोटिस्टा मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम ठेवले. प्लांट्स प्रोटिस्टा मध्ये कोणते ठेवले बेटा? मायक्रो ऑर्गॅनिझम. आणि ॲनिमल्स मध्ये सगळेच्या सगळे ॲनिमल्स ठेवले. असं 3 ग्रुप मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमला काय केलंय बेटा? त्याने क्लासिफाय केलंय. कोण केलंय हे? कार्ल लिनियसने 1886 मध्ये. ठीक आहे. त्यानंतर एक थर्ड नंबरचा सायंटिस्ट येतो, त्याचं नाव आहे बेटा चॅटन. काय नाव आहे याचं? चॅटन नाव आहे बेटा. याने 2 किंगडम्स मध्ये क्लासिफाय केलाय बेटा लिव्हिंग ऑर्गॅनिझमला. कोणाला क्लासिफाय केलाय बेटा? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. काय ही गोष्ट विसरायची नाही. लिव्हिंग ऑर्गॅनिझमला काय केलंय बेटा? त्याने क्लासिफाय केलाय. काय इथून लक्ष द्या आता. इथून आपला जो सिलेबस आहे, इथून परीक्षेमध्ये येण्यासारखा सिलेबस आहे. काय ठीक आहे. 2 किंगडम्स मध्ये क्लासिफाय केलं, 2 किंगडम मध्ये क्लासिफाय केलं. किंगडम्स म्हणजे काय बेटा? 2 सृष्टीमध्ये डिवाइड केलाय. पहिला आहे बेटा प्रोकॅरियोट आणि दुसरा आहे युकॅरियोट. 2 ग्रुप मध्ये डिवाइड केलं. त्याने काय केलं? ज्याच्या सेलचं स्ट्रक्चर वेल डेव्हलप आहे ते ठेवले युकॅरियोट्स मध्ये, ज्याच्या सेलचं स्ट्रक्चर वेल डेव्हलप नाहीये ते ठेवले बेटा कशामध्ये? प्रोकॅरियोट्स मध्ये. त्याने सेलच्या स्ट्रक्चरवर डिवाइड केलं होतं बेटा लिव्हिंग ऑर्गॅनिझमला. ठीक आहे. हे थर्ड नंबरचा सायंटिस्ट होता आपला. त्यानंतर येतो बेटा फोर्थ नंबरचा एक सायंटिस्ट, ज्याचं नाव आहे बेटा, काय नाव आहे त्याचं? कोपलँड. काय नाव आहे बेटा त्याचं? कोपलँड नाव आहे. त्याने फोर्थ किंगडम मध्ये क्लासिफिकेशन केलं बेटा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. 4 किंगडम्स कोणते आहे? पहिला आहे बेटा प्लांट्स, सेकंड नंबरचा आहे मोनेरा, थर्ड नंबरचा आहे बेटा प्रोटिस्टा आणि फोर्थ नंबरचा आहे बेटा ॲनिमल्स. हे आपल्याला स्टडी करायचेच आहे खाली, त्याच्यामुळे मी आता इथं सांगत नाही की हे कोणकोणत्या ग्रुपमध्ये कोणकोणते लिव्हिंग ऑर्गॅनिझम आले आहेत. काय आपल्याला मेन स्टडी करायचा आहे बेटा रॉबर्ट हार्डिंग विटाकरले, जो 5th नंबरचा सायंटिस्ट आहे बेटा आपला. किती नंबरचा सायंटिस्ट आहे बेटा? हे 5th नंबरचा सायंटिस्ट आहे. याचा जन्म झाला होता, हा बॉर्न झाला होता बेटा 1920 मध्ये आणि त्याची डेथ झाली होती 1980 मध्ये. वॉज अन अमेरिकन इकॉलॉजिस्ट होता तो. इन 1969 मध्ये त्याने क्लासिफाय केलं होतं बेटा लिव्हिंग ऑर्गॅनिझमला डिवाइड केलं होतं. किती ग्रुप्स मध्ये? 5 ग्रुप्स मध्ये, 5 ग्रुप्स मध्ये त्याने क्लासिफाय केलं. किती ग्रुप्स मध्ये केलाय? 5 ग्रुप्स मध्ये, 5 ग्रुप्स मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमला डिवाइड केलाय. वेगवेगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम वेगवेगळ्या ग्रुप मध्ये ठेवले आहे. 5 ग्रुप तयार केले, 5 ग्रुप मध्ये वेगवेगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम टाकले. ठीक आहे. आता कसे टाकले? कोणाच्या बेसवर, कशाच्या बेसवर टाकले त्याने, कशाच्या बेसवर डिवाइड केले त्याने सांगितलंय. काय त्याची फर्स्ट गाईडलाईन होती बेटा की कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. मी काय करताय म्हणते की सेलच्या स्ट्रक्चरवर ठरवत आहे कोणता लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा कोणत्या ग्रुपमध्ये जाईल. कशाच्या बेसवर? कशाच्या बेसवर ठरवलंय त्याने? कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. सेलच्या स्ट्रक्चरची जी कॉम्प्लेक्सिटी आहे त्याच्या बेसवर ठरवलाय बेटा की कुठला लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा कुठल्या ग्रुप्स मध्ये जाईल. ठीक आहे. मग त्याने सुरुवातीला 2 ग्रुप्स केले बेटा. किती ग्रुप्स केले? 2. कारण एक तर कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं सेलचं स्ट्रक्चर वेल डेव्हलप असेल, नाहीतर वेल डेव्हलप नसेल, असे 2च ग्रुप्स पडतील. एक तर सेलचं स्ट्रक्चर वेल डेव्हलप असेल, नाहीतर सेलचं स्ट्रक्चर वेल डेव्हलप नसेल. काय ठीक आहे. मग लिव्हिंग ऑर्गॅनिझमला 2 ग्रुप्स मध्ये डिवाइड केलं. कशाच्या बेसवर बेटा? सेलच्या स्ट्रक्चरच्या बेसवर. काय मग ज्याच्या सेलचं स्ट्रक्चर किंवा ज्याच्या सेलचं न्यूक्लियस वेल डेव्हलप असेल, काय असेल बेटा? वेल डेव्हलप असेल, ते ठेवले सगळेच्या सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम युकॅरियोटिक मध्ये.
आणि ज्याच्या सेलचं स्ट्रक्चर वेल डेव्हलप नसेल, ज्याच्या सेलचं स्ट्रक्चर वेल डेव्हलप नसेल असे सगळेच्या सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम कशात ठेवले बेटा त्याने? प्रोकॅरियोट्स मध्ये ठेवले आहे. कशात ठेवले आहे? प्रोकॅरियोट्स मध्ये. इथं मी लिहून दिलाय न्यूक्लियस इज नॉट वेल डेव्हलप. प्रोकॅरियोट्स मध्ये जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल त्याच्या सेलचं स्ट्रक्चर किंवा त्याचं न्यूक्लियस वेल डेव्हलप नसेल काय, पण युकॅरियोट्स मध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम राहतील त्यांच्या सेलचं स्ट्रक्चर काय राहील बेटा? वेल डेव्हलप राहील. त्याच्या सेलचं स्ट्रक्चर काय राहील? वेल डेव्हलप राहील. ठीक आहे. दुसरी गाईडलाईन काय म्हणतो तो? दुसरा शब्द काय वापरलाय बेटा त्याने? दुसरी गाईडलाईन काय वापरली आहे? तो सांगतो कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, की ऑर्गॅनिझमच्या बेसवर मी डिवाइड करत आहे म्हणते. कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, ऑर्गॅनिझमची जी कॉम्प्लेक्सिटी आहे की तो कसा आहे त्याच्या बेसवर मी त्याला डिवाइड करत आहे. त्याच्या बेसवर काय करत आहे? मी त्याला डिवाइड करत आहे. मग इथं त्याला काय दिसून आलं? असं करता वेळेस जेव्हा कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझमची गोष्ट येते तेव्हा त्याला दिसून आलं की सिंगल सेल वाले जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत की जे सिंगल सेल पासून मेडअप झाले, तयार झाले, एका सेल पासून तयार झाले, तर अशा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं, काही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं सेलचं स्ट्रक्चर वेल डेव्हलप आहे आणि काही लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सेलचं स्ट्रक्चर वेल डेव्हलप नाही आहे. सिंगल सेल पासूनच दोनही ऑर्गॅनिझम तयार झाले, मेडअप झाले, तयार झाले. समजत आहे का मी काय सांगत आहे? त्याच्या समोर एक दुविधा उद्भवली. दुविधा काय होती? की सिंगल सेल वालेच ऑर्गॅनिझम आहेत पण एकाचं सेलचं स्ट्रक्चर वेल डेव्हलप आहे आणि काहींचं सेलचं स्ट्रक्चर वेल डेव्हलप नाहीये. म्हणून त्याला या सिंगल सेल वाले जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील यांना दोन ग्रुप्स मध्ये डिवाइड करायसाठी दोन ग्रुप्स तयार करण्यात आले. दोन ग्रुप्स कोणकोणते ते बेटा लक्ष द्या. आता पहिला ग्रुप होता युनिसेल्युलर. हे ठेवला प्रोकॅरियोटिकच्या युनिसेल्युलर मध्ये. प्रोकॅरियोटिक, युनिसेल्युलर, युकॅरियोटिक, युनिसेल्युलर. इथं का बरं युनिसेल्युलर युनिसेल्युलर परत परत दिलाय? दोनही ग्रुप मध्ये युनिसेल्युलर का बरं आहे? त्याचं रिझन आहे. काय आहे बेटा त्याचं रिझन? युनिसेल्युलरचा अर्थच काय होतो? सिंगल सेल पासून मेडअप झालेले लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सिंगल सेल पासून फॉर्म झालेले लिव्हिंग ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलरचा अर्थच ते होतो काय. ठीक आहे. मग एक पेशीय जो प्राणी असेल किंवा एक पेशीय जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल, सिंगल सेल पासून जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार झाला असेल आणि त्याच्या सेलचं स्ट्रक्चर जर वेल डेव्हलप नसेल, त्याच्या सेलचं काय असेल बेटा? स्ट्रक्चर जर वेल डेव्हलप नसेल, त्यामध्ये सेल ऑर्गनल्स जर व्यवस्थित प्रेझेंट नसतील, काही अब्सेन्स असेल त्याच्यामध्ये, जसं न्यूक्लियस मेम्ब्रेन अब्सेंट असेल किंवा न्यूक्लियसच नसेल किंवा न्यूक्लियस अब्सेन्स असेल, नसण्यासारखा असेल, तर असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, असे मायक्रो लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे प्रोकॅरियोटिकच्या युनिसेल्युलर मध्ये ठेवले. कशात ठेवले बेटा? हे प्रोकॅरियोटिकच्या युनिसेल्युलर मध्ये ठेवले. इथे मी लिहून दिलाय मेड अप ऑफ ओनली वन सेल, एका सेल पासून तयार झालेले लिव्हिंग ऑर्गॅनिझम, बट नॉट वेल डेव्हलप द न्यूक्लियस अँड सेल ऑर्गनल्स. त्याच्यामध्ये जे काही सेलचे ऑर्गनल्स असतील किंवा त्याचं न्यूक्लियस हे वेल डेव्हलप नसेल. पण काही असे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत की ज्याच्या सेलचं स्ट्रक्चर वेल डेव्हलप आहे. ज्याच्या सेलचं स्ट्रक्चर काय बेटा? वेल डेव्हलप आहे. तर असे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, असे मायक्रो ऑर्गॅनिझम युकॅरियोटिकच्या युनिसेल्युलर मध्ये ठेवले. असे मायक्रो ऑर्गॅनिझम कसे ठेवले बेटा? युकॅरियोटिकच्या युनिसेल्युलर मध्ये ठेवले. म्हणजेच काय म्हटलं आहे? बट इथं काय म्हटलं आहे लक्ष द्या, की मेडअप झाले आहे कसे? वन सेल पासूनच, सिंगल सेल पासूनच तयार झालेला लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, बट वेल डेव्हलप द न्यूक्लियस अँड सेल ऑर्गनल्स. त्याच्या आतमधलं न्यूक्लियस मेम्ब्रेन किंवा सेल ऑर्गनल्स हे काय असतील बेटा? वेल डेव्हलप असतील. काय असतील? हे वेल डेव्हलप असतील. ठीक आहे. आणखी आपल्याला स्टडी करायची आहे. ठीक आहे. एक ग्रुप उरलाय मग मल्टी सेल्युलरचा, कारण कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम ही गाईडलाईन चेक करतो आपण. त्याने काय सांगितलंय बेटा? रॉबर्ट हार्डिंग विटाकरने काय सांगितलंय की मी काय करत आहे आता? कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, तो ऑर्गॅनिझम कसा आहे, तो सिंगल सेल पासून तयार झालाय की तो मल्टी सेल्युलर आहे, एकापेक्षा जास्त सेल पासून तयार झालाय, त्याच्या बेसवर मी क्लासिफाय करत आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमला. त्याच्या बेसवर काय करत आहे बेटा?
क्लासिफाय करत आहे, वेगवेगळ्या ग्रुप्स मध्ये टाकत आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमला. ठीक आहे, लक्ष द्या. मल्टी सेल्युलर, आता हे जे मल्टी सेल्युलर ग्रुप आहे, या ग्रुपमध्ये असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम ठेवले बेटा जे एकापेक्षा जास्त सेल पासून मेडअप झाले, तयार झाले. उदाहरणार्थ एक्झाम्पल काय द्यायचं आहे बेटा, तुमची जे बॉडी आहे ती सिंगल सेल पासून तयार झाली आहे की मल्टी सेल पासून तयार झाली आहे? ऑफकोर्स मल्टी सेल पासून तयार झाली आहे. कशापासून तयार झाली आहे बेटा? मल्टी सेल पासून तयार झाली आहे आपली संपूर्ण बॉडी. करोडो सेल आहे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट, जे तुमच्या नेकेड आईज, उघड्या डोळ्याने आपण जे मायक्रो ऑर्गॅनिझम पाहू शकतो किंवा जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपण पाहू शकतो, असे जे ऑर्गॅनिझम आहेत ते ऑर्गॅनिझम मल्टी सेल्युलर असतात. एकापेक्षा जास्त सेल पासून तयार झाले आहे. एकापेक्षा जास्त सेल पासून काय झाले आहे बेटा? ते तयार झाले आहे, मेडअप झाले आहे, फॉर्म झाले आहे. मग त्याच्या लक्षात काय आलं की जे मल्टी सेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ना, त्याच्या सेलचं स्ट्रक्चर वेल डेव्हलप आहे. त्याच्या सेलचं स्ट्रक्चर काय बेटा? वेल डेव्हलप आहे. म्हणजे जेवढे काही मल्टी सेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, मल्टी सेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ना, याच्या सगळ्या सेलचं स्ट्रक्चर काय बेटा? वेल डेव्हलप आहे. काय आहे ते सेलचं स्ट्रक्चर? त्याच्या वेल डेव्हलप आहे. मी इथे लिहून दिलाय, ऑर्गॅनिझम्स मेड अप ऑफ मेनी सेल्स आर कॉल्ड, म्हटलंय बेटा मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. काय त्याच्या खाली तुम्हाला इंग्लिश मध्ये नाही कळलं तर मराठीत पण लिहून दिलाय, अनेक पेशी पासून बनलेले सजीवांना बहुपेशीय सजीव म्हणतात. एकापेक्षा जास्त सेल पासून तयार झालेले जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांना आपण काय म्हणतो बेटा? मल्टी सेल्युलर. आणि त्यांच्या सेलचं स्ट्रक्चर काय आहे? वेल डेव्हलप आहे. म्हणून ते युकॅरियोटिकच्या मल्टी सेल्युलर मध्ये, म्हणून काय बेटा? युकॅरियोटिकच्या मल्टी सेल्युलर मध्ये आहे. ठीक आहे, मग आता एक दोन एक्झाम्पल घेऊ आपण. अमिबा आहे. काय बेटा? आपला एक अमिबा आहे. हा सिंगल सेल पासून तयार झालेला लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, पण याच्या सेलचं स्ट्रक्चर वेल डेव्हलप आहे बेटा. सेलचं स्ट्रक्चर काय आहे? वेल डेव्हलप आहे. वेल डेव्हलप आहे. सेलचं स्ट्रक्चर जर वेल डेव्हलप असेल तर हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणत्या ग्रुपमध्ये जाईल? युनिसेल्युलर. युकॅरियोटिकच्या युनिसेल्युलर मध्ये जाईल. जर सपोज, लक्ष द्या, एक ह्युमन बीइंग आहे, हे मल्टी सेल्युलर आहे, हे कशात जाईल? कोणत्या ग्रुपमध्ये जाईल? एक डॉग आहे. काय बेटा? एक डॉग आहे. डॉगचं चित्र मला काढता येत नाही, पण एक डॉग आहे. तो डॉग मल्टी सेल्युलर आहे. प्लांट आहे. प्लांट पण काय असतो बेटा? मल्टी सेल्युलर आहे. प्लांट पण काय आहे? मल्टी सेल्युलर. का बरं मल्टी सेल्युलर? कारण एकापेक्षा जास्त सेल पासून फॉर्म झालाय, म्हणून त्याला कोणत्या ग्रुपमध्ये ठेवलाय? मल्टी सेल्युलरच्या ग्रुपमध्ये ठेवला आहे. पण याच्या सेलचं स्ट्रक्चर वेल डेव्हलप आहे, म्हणून हे युकॅरियोटिकच्या कशामध्ये आहे बेटा? मल्टी सेल्युलर मध्ये. युकॅरियोटिकच्या मल्टी सेल्युलर मध्ये. ठीक आहे, हे क्लासिफिकेशन कोण केलंय बेटा? रॉबर्ट हार्डिंग विटाकरने. ठीक आहे, आता मोड ऑफ न्यूट्रिशन पाहायचं आपल्याला. काय मोड ऑफ न्यूट्रिशन काय असते? लक्ष द्या. मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे काय होते बेटा? की कुठल्या मोडने स्वतःचं फूड घेत आहे, स्वतःचं न्यूट्रिशन घेत आहे. तर प्लांट्स आहे. प्लांट्स हे ऑटोट्रॉफिक आहे. प्लांट्स काय बेटा? ऑटोट्रॉफिक आहे, कारण ते फोटोसिंथेसिस करतात. त्याच्यामध्ये ते कॅपॅसिटी आहे, ते फोटोसिंथेसिस करते. स्वतःचं फूड काय करते बेटा? स्वतः तयार करते. स्वतःचे न्यूट्रिशन स्वतः तयार करते, म्हणून त्याला काय म्हटलंय आपण? ऑटोट्रॉफिक. स्वतःचे अन्न स्वतः तयार करणे, याला काय म्हटलंय बेटा आपण? ऑटोट्रॉफिक. मग प्लांट्सचं मोड ऑफ न्यूट्रिशन काय आहे? ऑटोट्रॉफिक आहे. याला हायलाइट करसाल काय? याला हायलाइट करायचं. ठीक आहे, ऑटोट्रॉफिक आहे. फंगी. फंगी आहे बेटा सायप्रोफिटिक. सायप्रोफिटिक म्हणजे काय होते? मृतजीवी. सायप्रोफिटिकचा अर्थ काय होतो बेटा? मृतजीवी. जे डेड झालेले लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, डेड झालेले जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, त्या डेड झालेल्या ऑर्गॅनिझम पासून जे न्यूट्रिशन ऑर्गॅनिझम घेत आहे, किंवा दुसरा कुठला लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल की त्याच्यापासून, त्या डेड झालेल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून स्वतःचं न्यूट्रिशन घेत असेल, तर त्याला काय म्हणायचं बेटा? सायप्रोफिटिक. आणि तो कोणता लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे? फंगी आहे. फंगी हे डेड झालेल्या ऑर्गॅनिझम पासून फूड घेते, स्वतःचे न्यूट्रिशन घेते, म्हणून याला काय म्हणायचं बेटा? सायप्रोफिटिक.
काय म्हणायचं त्याला? सायप्रोफिटिक. मराठीमध्ये अर्थ होतो बेटा त्याचा मृतजीवी. मराठीमध्ये अर्थ काय होतो त्याचा? मृतजीवी. ठीक आहे. मग मोड ऑफ न्यूट्रिशन फंगीचं काय आहे? तर काय सांगसाल? मोड ऑफ न्यूट्रिशन फंगीचं काय सांगसाल? काय आहे बेटा फंगीचं मोड ऑफ न्यूट्रिशन? सायप्रोफिटिक आहे. काय आहे बेटा? सायप्रोफिटिक आहे. ठीक आहे. इथे लिहून दिला मी, ऍब्झॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम. फंगी काय करते? डेड झालेले ऑर्गॅनिझम पासून ऍब्झॉर्प्शन करते बेटा. कशाचं ऍब्झॉर्प्शन करते? स्वतःच्या फूडचं, स्वतःच्या न्यूट्रिशनचं. ठीक आहे. ऍनिमल्स काय आहे बेटा? ऍनिमल्स आहे हेटरोट्रॉफिक. हेटरोट्रॉफिक आहे. ऍनिमल्स काय आहे? हेटरोट्रॉफिक आहे. का बरं? हेटरोट्रॉफिकचा अर्थ काय होतो? हेटरोट्रॉफिकचा अर्थ होतो बेटा दुसऱ्यावर डिपेंड असणे. हेटरोट्रॉफिकचा अर्थ काय होतो बेटा? दुसऱ्यावर डिपेंड असणे, परपोषी. दुसऱ्यावर डिपेंड असणे, परपोषी म्हणतो आपण हेटरोट्रॉफिक. हेटरोट्रॉफिक कोण आहे बेटा? ऍनिमल्स. मोड ऑफ न्यूट्रिशन म्हटलंय आपण. काय तर ऍनिमलचं मोड ऑफ न्यूट्रिशन काय बेटा? तो हेटरोट्रॉफिक आहे, दुसऱ्यावर डिपेंड आहे, परपोषी आहे. काय? ठीक आहे. आता पाहायचं बेटा आपल्याला लाईफस्टाईल. कशाची? प्लांट्सची, ऍनिमल्सची आणि फंगीची. लाईफस्टाईल कशी आहे? लाईफस्टाईल म्हणजे काय? की कोण कन्झ्युमर आहे, कोण डिकम्पोजर आहे आणि कोण प्रोड्युसर आहे. आपली जी इकोसिस्टम आहे ना, एक इकोसिस्टम आपली एक सायकलिंग प्रोसेसवर डिपेंड आहे. काय? कोणीतरी प्रोड्यूस करते, कोणीतरी जे प्रोड्यूस केलेलं आहे ते कन्झ्युम करते आणि ज्यांनी कन्झ्युम केलं आहे ते जेव्हा डेड होते त्याला डिकम्पोज करते. अशी इकोसिस्टम आपली स्टेबल आहे बेटा. आहे की नाही? इकोसिस्टम एक चॅप्टर पण आहे आपल्याला समोर, ते स्टडी करायचं आहे आपल्याला. इकोसिस्टम आपण नंतर पाहू. फक्त आता इथं लक्ष द्या लाईफस्टाईल कशाची, कोणाची, कशी आहे. प्लांट्स काय करते बेटा? प्रोड्यूस करते. प्रोड्यूस म्हणजे काय? ते काहीतरी देते, काहीतरी उत्पादन करते. नेहमी लक्षात ठेवा, प्लांट्स हे आपल्या अर्थला काहीतरी देतच असते. स्वतः काहीच नाही घेत बेटा अर्थ पासून. अर्थला नेहमी काहीतरी ते देते. आपल्याला पण फूड देते. आपण पण प्लांट्सवर डिपेंड आहोत. प्लांट्स जर नसेल तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, कुठलाच ऍनिमल्स किंवा कुठलाच लिव्हिंग ऑर्गॅनिझम सर्व्हाइव्ह करणार नाही जेव्हा इथे प्लांट्स नसतील तेव्हा. कारण ऑक्सिजन जर तयार नाही झालं, आणि ऑक्सिजन कशापासून तयार होते? प्लांट्स पासून. ते प्रोड्यूस करत आहे. प्लांट्स प्रोड्यूस करते नेहमी. ऑक्सिजन असेल, फूड असेल, वेगवेगळ्या गोष्टी प्रोड्यूस करते. ठीक आहे. आणि ऍनिमल्स जे प्लांटने प्रोड्यूस केला आहे त्याला ऍनिमल्स काय करतात बेटा? कन्झ्युम करतात. त्याला काय करतात बेटा? कन्झ्युम करतात. कन्झ्युमर म्हणजे काय बेटा? ग्राहक. आपण ग्राहक आहोत. आपण जे प्लांटने प्रोड्यूस केलं त्याला कन्झ्युम करतो, त्याला घेतो आपण, त्याच्यावर ते खातो आपण, त्याच्यावर आपली एनर्जी तयार करतो. आहे की नाही? ठीक आहे. आणि फंगी या दोघांचेही, प्लांट्स असो किंवा ऍनिमल्स असो, हे जेव्हा डेड होतात, मरण पावतात, तेव्हा त्याला डिकम्पोज करण्याचं वर्क कोण करत असेल तर ते कोण करते बेटा? फंगी करते. म्हणजेच काय? फंगी काय आहे बेटा? डिकम्पोजर आहे. फंगी काय आहे? डिकम्पोजर आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम पण डिकम्पोजर आहेत, पण इथं आपल्या बुक्स मध्ये जे दिलाय तेच आपण स्टडी करायचं आहे. फंगी पण काय आहे? एक डिकम्पोजर आहे, विघटन करणारे आहे. ठीक आहे. आपल्याला आता एक रिलेशन पाहायचं आहे. हे रिलेशन मी सांगितलं तुम्हाला, फायलोजेनेटिक रिलेशनशिप. काय? हे लक्षात ठेवा, हे हायलाइट करून ठेवा. काय? जेवढे काही मोड ऑफ न्यूट्रिशन पाहिले आपण, लाईफस्टाईल पाहिली आहे, ते सगळेच्या सगळे हायलाइट करा. ते सगळेच्या सगळे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. फायलोजेनेटिक रिलेशनशिप आहे. आता फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे काय? तर प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक, कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा पहिले काय असतो बेटा? प्रोकॅरियोटिक म्हणजे काय? म्हणजे तो सिंगल सेल पासून तयार झालेला एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतो. सिंगल सेल असतो पहिले, आणि नंतर हळूहळू त्याचं अडॅप्टेशन होत 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 तो एक मोठा लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होतो. म्हणजेच काय? की प्रोकॅरियोटिक पासून तो कुठं जातो बेटा? युकॅरियोटिक कडे जातो. प्रोकॅरियोटिक पासून कुठे जात आहे तो? युकॅरियोटिक कडे जात आहे. म्हणजेच याला काय म्हणायचं आहे बेटा? फायलोजेनेटिक रिलेशनशिप. याला काय म्हणायचं आहे बेटा? फायलोजेनेटिक रिलेशनशिप. ठीक आहे. नंतर सांगितलं युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. इथंच पाहिलंय आपण, एक सिंगल सेल आहे म्हणजे युनिसेल्युलर आहे. म्हणजे काय बेटा? हे युनिसेल्युलर आहे. हे युनिसेल्युलर आहे.
हे युनिसेल्युलर टू कुठं जात आहे बेटा? मल्टी सेल्युलर कडे. कुठं जात आहे? मल्टी सेल्युलर कडे. युनिसेल्युलर टू मल्टी सेल्युलर, प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक. याला म्हणायचं आहे बेटा फायलोजेनेटिक रिलेशनशिप. काय म्हणायचं आहे बेटा याला? फायलोजेनेटिक रिलेशनशिप. काय? ठीक आहे, जाऊ आता समोर. इथपर्यंत समजलं सर्वांना? जर कोणाला कुठेही अडचण असेल तर मला त्या स्क्रीनशॉट काढायचा या स्क्रीनचा, त्याला राऊंड करायचं आणि मला तो स्क्रीनशॉट पाठवायचा व्हॉट्सअपला आणि मला त्या गोष्टीचा सिलेबस तुम्ही कव्हर करून घ्यायचा. काय? ठीक आहे. आजचं लेक्चर एवढंच होतं आपलं. आज आपण एक स्टार्टिंग लेक्चर आहे म्हणून 20 ते 25 मिनिटाचंच लेक्चर घेणार होतो. उद्यापासून आपण थोडा टाइम वाढवत जाऊ. उद्या अर्धा तास ते 35 मिनिटापर्यंत असेल. त्याच्यानंतर मग 1 तासावर जाऊ. काय? हळूहळू आपण वाढवत जाऊ. ठीक आहे. थँक्यू.